नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज मी तुम्हाला 10वीचा टॉपिक घेत आहे। त्या अगोदर तुम्हा सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आणि बऱ्याच दिवसापासून लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांची अशी डिमांड होती की सर 10वीचे काही चॅप्टर्स जे सायन्स 2चे आहेत, जे बायोलॉजीशी रिलेटेड आहेत, त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा। अशा विद्यार्थ्यांचे फोन आणि मॅसेज येत असल्यामुळं मी आज माझा पहिला व्हिडिओ 10वीच्या सिलेबसवर अपलोड करत आहे। ओके, आणि त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना ह्याचा फायदा व्हावा याची अपेक्षा आहे। विद्यार्थी मित्र, तयारी करत असताना 10वीचं वर्ष हे महत्त्वाचं आहे। आणि सायन्स 2 हा जो पेपर आहे त्यामध्ये 10 चॅप्टर्स आहेत, त्यापैकी अंदाजे 9 चॅप्टर्स हे बायोलॉजी रिलेटेड आहेत, बायोलॉजी संबंधित आहेत। आणि ते चॅप्टर्स अतिशय महत्त्वाचे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच मुलांना ह्याचं गांभीर्य माहिती नाही की आपला जो नवीन सिलेबस चालला आहे 10वीचा स्टेट बोर्डचा, तो सिलेबस अतिशय महत्त्वाचा आहे। कारण 10वीचा स्टेट बोर्डचा सिलेबस हा 11वी आणि 12वीचा हा पाया आहे। मुळात 12वीचा हा पाया आहे। त्यामुळं हा विषय जर तुम्ही 10वीमध्ये पद्धतशीर समजून घेतलात, चे 2 फायदे आहेत। पहिला फायदा असा की तुम्हाला 10वीच्या बोर्डमध्ये चांगल्या प्रकारे यश संपादन करता येईल, 10वीला चांगले मार्क तुम्हाला पडतील आणि 10वीच्या मार्कावरून तुम्हाला चांगला कोचिंग क्लास किंवा चांगलं कॉलेज मिळण्याची शक्यता आहे। हे पहिला फायदा। आणि दुसरा फायदा असा आहे की जर तुम्ही 10वीचा सिलेबस चांगल्या प्रकारे तयार केलात तर त्याचबरोबर तुमचा 11वी आणि 12वीचा पाया हा मजबूत होतो। आणि त्यामुळं विद्यार्थी मित्र हो, तयारी करत असताना प्रत्येक टॉपिक हा मी म्हणेल की प्रत्येक टॉपिकमधलं प्रत्येक लाईन आणि प्रत्येक लाईनमधला प्रत्येक शब्द त्यातला अर्थ आपल्याला कळला पाहिजे, ह्याची पूर्ण काळजी घ्या। कारण बरेच विद्यार्थी 10वीला येतात, पास होतात, 11वीला जातात, 12वीला जातात, त्यांना यश मिळवण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात। याचं कारण असं आहे की आपण कुठेतरी त्या विषयाकडे दुर्लक्ष केलेलं असतं। आणि त्यामुळं माझं वैयक्तिक मत असं आहे की जर तुम्ही सुरुवातीपासूनच चांगल्या प्रकारे चांगला अभ्यास केलात, कारण एक म्हण आहे, वेल बिगिनिंग इज द हाफ सक्सेस। चांगली सुरुवात ही अर्ध यश मिळवून देते तुम्हाला। आणि त्यामुळं तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल आणि आम्ही त्या तुमच्या प्रयत्नाला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहोत। त्यामुळं विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या आग्रहास्तव मी आज माझा हा पहिला व्हिडिओ अपलोड करत आहे। आणि इथून पुढे सुद्धा 10वीचा पूर्ण सिलेबस व्हिडिओच्या स्वरूपामध्ये तुम्हाला मी देण्याची हमी देतोय। आणि तुम्ही चांगल्या प्रकारे घरी बसून व्हिडिओ पाहावेत आणि तयारी करावीत। आणि जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये एखादा कन्सेप्ट अडचणीचा वाटला किंवा टेक्स्टबुक वाचत असताना एखादी प्रॉब्लेम समजला नाही, तर तुम्ही तुमच्या कॉमेंटच्या स्वरूपामध्ये किंवा मॅसेजच्या स्वरूपामध्ये तो पॉईंट मला विचारू शकता। मी त्याचं लवकरात लवकर सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेल, उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। कारण आमचा हा प्रयत्न विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, विद्यार्थी मजबूत बनावा, त्याचं ज्ञान चांगल्या प्रकारे अवगत व्हावं त्याला, आणि हा विद्यार्थी स्पर्धेमध्ये टिकला पाहिजे, नीटच्या परीक्षेमध्ये तो क्वालिफाईड झाला पाहिजे। कारण वास्तवात तुम्ही पाहताय, विद्यार्थ्यांना नीट क्वालिफाईड होण्यासाठी बऱ्याच वेळेस 11वी 12वी झाल्यानंतर रिपीट करण्याची वेळ येत आहे। याचं कारण असं आहे की त्यांचा पाया हा मजबूत नसतो। आणि त्यामुळं मी स्वतः माझा 11वी आणि 12वीचा नीट सिलेबस शिकवण्याचा 15 वर्षाचा अनुभव असल्यामुळं मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन हे सखोल देईल। आणि 10वीमध्ये असताना सुद्धा स्टँडर्डचा विचार न करता मी तुम्हाला नीटच्या लेवलचं पूर्ण पॉईंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळं सर्वांना आणखी एक विनंती आहे की माझा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही समोर टेक्स्टबुक घेऊन बसा। 10वीचं जे टेक्स्टबुक आहे, सायन्स सेकंडचं बायोलॉजीचं टेक्स्टबुक आहे, सायन्स सेकंडचं टेक्स्टबुक आहे। ओके, ते पुस्तक तुम्ही समोर घेऊन बसा, जेणेकरून काय होईल, मी तुम्हाला तुमच्या पुस्तकातले पॉईंट लाईन टू लाईन एक्सप्लेन करत आहे। आणि लाईन टू लाईन एक्सप्लेन केल्यामुळं तुम्हाला वाचत असताना एकही लाईन
एकही पॉईंट, एकाही पेजवरचा कुठलाही पॉईंट मिसिंग होऊ नये, ओके, माहिती नाही असं होऊ नये याची मी परिपूर्ण काळजी घेतोय. आणि त्यासाठी तुम्ही सुद्धा तुमच्या पद्धतीनं पुस्तक समोर घेऊन बसायचे आणि आपल्या स्वतःच्या नोट्स पुस्तकातून काढा, डायग्रामची प्रॅक्टिस करा. जेणेकरून काय होईल, तुम्ही जेवढी तयारी केलात विद्यार्थी मित्रांनो, तेवढं तुम्हाला त्या परीक्षेमध्ये सहज यश संपादन होईल. कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतात. जेवढी प्रॅक्टिस तुम्ही जास्त केलात तेवढं तुम्हाला परफेक्टनेस येणार, आणि जेवढं परफेक्टनेस आलं तेवढं तुम्हाला ते परीक्षा सोयीस्कर सोपी जाणार. ओके, तर त्यामुळं हे 10वीचं वर्ष जे तुमचं अकॅडमिक न्यू इयर आहे ते चांगल्या प्रकारे जावं ही अपेक्षा पण व्यक्त करतोय. आणि मी आता जास्त वेळ न घेता आपल्या सिलेबसकडे जातोय. सिलेबसमधला पहिला चॅप्टर तुमचा मी सुरू करतोय आज. त्या चॅप्टरचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. तुमच्या सायन्स 2च्या बुकमधला पहिला चॅप्टर मी सुरू करतोय आज. त्या चॅप्टरचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. तर त्या चॅप्टरची सुरुवात मी आज करतोय. अगोदर थोडंसं मी इंट्रोडक्शन देतोय चॅप्टरचं. बुक मी अपेक्षा करतो तुमच्यासमोर बुक आहे अशी अपेक्षा करतोय. त्या बुकमध्ये तुम्ही पहा मित्रांनो, त्या बुकमध्ये चॅप्टरचं नाव दिलेलं आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. तर त्यामध्ये अगोदर मी तुम्हाला चॅप्टरचा मिनिंग समजून सांगतोय, चॅप्टरचा अर्थ समजून सांगतोय. हेरिडिटी म्हणजे काय, मराठीमध्ये त्याला म्हणतात अनुवंशिकता. आणि व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हेरिडिटी, व्याख्या काय हेरिडिटीची. हेरिडिटी इज द ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. हेरिडिटीमध्ये काय होतं, एका पिढीमधले गुणधर्म दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होतात, वाहून जातात, आणि त्या गुणधर्मांना, त्या कॅरेक्टरला म्हणतो आपण हेरिडिटी. काय म्हणायचं, हेरिडिटी असं म्हणतात. ओके, आणि हे हेरिडिटी म्हणजे काय, मग उदाहरणार्थ एखाद्याच्या स्किनचा कलर असेल, हेअरचा पॅटर्न असेल, हाईट असेल, हे सगळे काय आहेत, अनुवंशिक गुणधर्म आहेत, हेरिडिटी कॅरेक्टर आहेत. आणि व्हॉट इज द अनदर मिनिंग, इव्होल्युशन. इव्होल्युशन मराठीमध्ये म्हणतात उत्क्रांती, ग्रॅज्युअल चेंज, प्रोग्रेसिव्ह चेंज इन द ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज इव्होल्युशन ना. तर मग इव्होल्युशनची व्याख्या काय, इव्होल्युशन इज डिफाइन्ड ॲज ग्रॅज्युअल or progressive change occur in the organism from simple to complex is called evolution. एखादा सजीव जेव्हा साध्याकडून गुंतागुंतीच्या सजीवाकडे तयार होतो त्याला म्हणतात इव्होल्युशन. म्हणजेच सिंपल म्हणजे तुम्हाला माहीत आहे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून ते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम पर्यंत जेव्हा सजीव तयार होतात, युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम पर्यंत जेव्हा सजीव तयार होतात, त्या प्रोसेसला म्हणायचं इव्होल्युशन. काय म्हणायचं, इव्होल्युशन. आणि ह्या इव्होल्युशनमध्ये मग हेरिडिटी अँड इव्होल्युशन चॅप्टर आहे. त्या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला काही आता क्वेश्चन विचारले आहेत. पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे चॅप्टरमध्ये. ओके, तो क्वेश्चन पहा. पहिला क्वेश्चन तुम्हाला असा विचारला आहे, विच आर द कंपोनंट ऑफ सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सेल्युलर न्यूक्लियसच्या मध्ये, सेल्युलर न्यूक्लियस जो आहे, सेलच्या मधला न्यूक्लियस, त्या न्यूक्लियसच्या मध्ये कोणकोणते कंपोनंट आहेत, घटक आहेत. सेलच्या न्यूक्लियसमध्ये कोणकोणते घटक आहेत, आणि ते घटक हेरिडिटी कॅरेक्टर कसे वाहून नेतात. सेलच्या न्यूक्लियसमध्ये कोणता घटक आहे आणि तो घटक हेरिडिटी कॅरेक्टर कसा वाहून नेतो, आनुवंशिक गुणधर्म कसा वाहून नेतो. तुम्हाला सर्वांना माहीत असेल, सेल असते, सेलच्या मध्ये न्यूक्लियस असतो, आणि न्यूक्लियसच्या मध्ये क्रोमोझोम असतो, आणि क्रोमोझोमच्या मध्ये DNA असतो. ओके, तर त्या क्रोमोझोमच्या वर माहिती असते, आणि ती माहिती क्रोमोझोमवरून DNA वर जाते. DNA वरून जीनच्या स्वरूपामध्ये ते एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जाते. याचा अर्थ तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे मग एकतर DNA किंवा क्रोमोझोम. ओके, कोणता कंपोनंट आहे सेलच्या न्यूक्लियसमध्ये जो हेरिडिटी कॅरेक्टर दाखवतो, तर त्याचं उत्तर आहे एकतर DNA किंवा क्रोमोझोम. दोन्हीपैकी एक लिहिला तरी चालतंय, काय अडचण नाही. दुसरा प्रश्न आहे, व्हॉट डू वी कॉल द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग्स. आपण पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगकडे जेव्हा कॅरेक्टर कॅरी होतात, वाहून जातात, त्या प्रोसेसला काय म्हणतो, त्या प्रक्रियेला काय म्हणतो. तर लक्षात ठेवा, त्या प्रोसेसला म्हणतात हेरिडिटी
किंवा त्याच प्रोसेसला म्हणतात इनहेरिटन्स. ज्या प्रोसेसमध्ये काही गुणधर्म ट्रान्सफर होतात. कोणते गुणधर्म? फिजिकल आणि मेंटल. फिजिकल म्हणजे कोणते? शारीरिक गुणधर्म. शारीरिक गुणधर्म म्हणजे काय? हात, पाय, नाक, डोळा ह्याला शारीरिक गुणधर्म म्हणतात. आणि मेंटल म्हणजे काय? मानसिक गुणधर्म, बुद्धी, ब्रेन पॉवर, इंटेलिजन्स ह्याला म्हणतो आपण मेंटल कॅरेक्टर्स. म्हणून फिजिकल आणि मेंटल कॅरेक्टर जेव्हा पुढच्या पिढीमध्ये जातात, ट्रान्सफर होतात, त्या प्रोसेसला काय म्हणतात? तर त्या प्रोसेसचं नाव आहे इनहेरिटन्स किंवा त्याला म्हणू शकता तुम्ही हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजेच अनुवंशिकता. एका पिढीमधले गुणधर्म जेव्हा दुसऱ्या पिढीमध्ये जातात, त्या प्रोसेसला म्हणतात हेरिडिटी कॅरेक्टर्स, इनहेरिटन्स असं म्हणतात. आणि तिसरा पॉईंट क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे, विच आर द कंपोनंट ऑफ DNA मॉलिक्यूल. तिसरा प्रश्न असा आहे की विच आर द कंपोनंट ऑफ DNA मॉलिक्यूल. तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल, DNA हा एक प्रकारचा न्यूक्लिक ॲसिड आहे आणि त्यालाच आपण डीऑक्झीरायबोज न्यूक्लिक ॲसिड असं म्हणतो. DNA इज ऑल्सो कॉल्ड ॲज डीऑक्झीरायबोज न्यूक्लिक ॲसिड. आणि त्या DNA मध्ये कोणकोणते कंपोनंट असतात असा प्रश्न तुम्हाला विचारला आहे. तर तो पॉईंट मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. डायग्राम काढून दाखवतो मी त्या पॉईंटची आणि त्यानुसार तुम्हाला एक्सप्लेन करतोय, म्हणजे ते समजायला सोपं जाईल. तर तुम्ही ते डायग्राम पाहू शकता विद्यार्थी मित्र हो. आणि मग ती डायग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. DNA म्हणजेच डीऑक्झीरायबो न्यूक्लिक ॲसिड. एक प्रकारचा न्यूक्लिक ॲसिड आहे, न्यूक्लियसच्या मध्ये आढळतो आणि त्याचे घटक आपण पाहतोय. ते घटक कोणते ते पाहणार आहोत आपण. पहा, फोटो पहा. आता मी तुम्हाला फोटो दाखवतोय. तर पहा मित्र, तुम्हाला मी पूर्वीच म्हटलं होतं की तुमच्या बुकमध्ये 3 क्वेश्चन आहेत. पहिला क्वेश्चन जो होता त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे DNA किंवा क्रोमोझोम. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे इनहेरिटन्स किंवा हेरिडिटी. आणि तुम्ही बाजूला बघा, बाजूला पहा न्यूक्लियस आहे आणि त्या न्यूक्लियसच्या मध्ये क्रोमोझोम दिसतो तुम्हाला. सेलच्या मध्ये न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या मध्ये क्रोमोझोम आहे आणि क्रोमोझोमच्या वर DNA असतात आणि DNAच्या वर जीन असतात. याचा अर्थ जेनेटिक इन्फॉर्मेशन जी आहे ती जेनेटिक इन्फॉर्मेशन क्रोमोझोमच्या वर आहे. ठीक आहे. तिसरा प्रश्न असा तुम्हाला दिला आहे, विच आर द कंपोनंट ऑफ DNA मॉलिक्युल्स. तुम्ही पहा DNA मॉलिक्यूल तुम्ही जर पाहिलात तर DNA मॉलिक्यूलमध्ये DNA मॉलिक्यूल जो आहे त्याला आपण डीऑक्झीरायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणतोय. दे आर मेड अप ऑफ पॉलीन्यूक्लियोटाइड चेन. तुम्ही ना पॉलीन्यूक्लियोटाइडचा अर्थ काय सर? पॉलीचा अर्थ मेनी आणि न्यूक्लियोटाइडचा अर्थ सिंगल युनिट. तर एका DNA मध्ये अनेक न्यूक्लियोटाइड असतात म्हणून त्याला पॉलीन्यूक्लियोटाइड म्हणतो आपण. तर एका न्यूक्लियोटाइडच्या मध्ये किती घटक आहेत? मग पॉलीन्यूक्लियोटाइड म्हणजे DNA आहे ना. तर त्या DNA मध्ये जे न्यूक्लियोटाइड असतात त्या न्यूक्लियोटाइडच्या मध्ये 3 घटक तुम्हाला दिसत आहेत. त्यातला पहिला घटक आहे पेंटोज शुगर, ज्याला म्हणतात पेंटोज शुगरला म्हणतात डीऑक्झीरायबो शुगर. त्याचा फॉर्म्युला आहे C5H10O4. दुसरा कंपोनंट आहे नायट्रोजन बेस. नायट्रोजन बेसमध्ये नायट्रोजन कंटेनिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात हे, आणि त्यामध्ये 2 घटक आहेत प्युरिन आणि पायरिमिडिन. दोन्हीमध्ये फरक सांगायचा झाला तर प्युरिन हा डबल रिंग कंपाऊंड आहे, तर पायरिमिडिन हा सिंगल रिंग कंपाऊंड आहे. आणि प्युरिनमध्ये पुन्हा 2 घटक आहेत ॲडेनिन आणि गॉनिन. हे 2 घटक प्युरिनचे आहेत. तर पायरिमिडिनमध्ये पुन्हा 2 घटक आहेत थायमिन आणि सायटोसिन. तर या चौघांना मिळून म्हणतात नायट्रोजन बेस. तर याचा अर्थ DNA मध्ये 4 नायट्रोजन बेस असतात. आणि तिसरा जो कंपोनंट आहे DNAचा त्याला म्हणतो आपण फॉस्फेट ग्रुप. फॉस्फेट ग्रुप हा फॉस्फरिक ॲसिडच्या स्वरूपामध्ये असतो. फॉस्फरिक ॲसिड म्हणजेच H3PO4 म्हणतात. लक्षात ठेवा, जर तुम्हाला प्रश्न असा विचारला की DNA मध्ये ॲसिडिक कंपाऊंड कोणता आहे, ॲसिडिक मॉलिक्यूल कोणता आहे, तर लक्षात ठेवायचं फॉस्फेट ग्रुप इज द ॲसिडिक मॉलिक्यूल फाउंड इन DNA. त्यानंतर पुढं तुम्ही जर पाहिलात तर पुढची पॉईंट असा आहे हेरिडिटी म्हणजे काय तुम्हाला विचारले. डेफिनेशन दिली आहे हेरिडिटीची. व्हॉट इज हेरिडिटी? मी तुम्हाला पूर्वी डेफिनेशन सांगितलं आहे.
हेरिडिटीला अनुवंशिकता म्हणतात. ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनादर जनरेशन इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. त्याला हेरिडिटी म्हणतात, पूर्वी सांगेल तुम्हाला मी. आणि हे हेरिडिटी मटेरियल, हे जे हेरिडिटी मटेरियल आहे, DNA चा शोध आहे, जेनेटिक मटेरियलचा शोध आहे, हे वेगवेगळ्या सायंटिस्टनी स्टडी केला आहे. आणि त्या सायंटिस्टचं नाव आणि त्यांचं आपण वर्क पाहत आहोत. तुम्ही इथं पाहतात 1 2 3 4 5 सायंटिस्टचे नावं तुम्हाला दिलेले आहेत. आणि त्या सायंटिस्टनं आपापल्या पद्धतीनं जेनेटिक मटेरियल काय आहे, कशा प्रकारे ते काम करते सांगितलं आहे. तर त्यातला पहिला सायंटिस्ट तुम्हाला सर्वांना परिचित आहे, जॉहान ग्रेगर मेंडल, ज्यांना आपण फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हणतो आहे. मेंडलच्याबद्दल तुम्ही बरीच माहिती स्टडी केला आहात. जॉहान ग्रेगर मेंडल हा फर्स्ट सायंटिस्ट आहे ज्यांनी काय केलं आहे, ही इज कॉल्ड ॲज पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. ह्यांनी काय केलं आहे, जेनेटिक्सचा पाया सुरुवात केला 1886मध्ये. 1886मध्ये ज्यांनी DNA जेनेटिक स्टडी केली, हेरिडिटीचा अभ्यास केला, त्याला आपण मेंडलची स्टडी असं म्हणतो आहे. आणि म्हणून मेंडलला आपण म्हटलं आहे पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स असं म्हटलं आहे एक. त्यानंतर पुन्हा काही वर्षानंतर म्हणजेच सुमारे 1901मध्ये 1901 म्युटेशनल theory was discovered by Hugo de Veris. Another scientist work after the study of मेंडलनी जीनला फॅक्टर असं म्हटलं होतं. त्यांना DNA RNA याबद्दल माहिती नव्हती. पण नंतर काही वर्षानंतर म्युटेशन थिअरी आली आणि या म्युटेशन थिअरीचा अभ्यास कोणी केला. व्हॉट इज द मिनिंग ऑफ म्युटेशन? म्युटेशन इज नथिंग बट द सडन चेंज ऑकर इन DNA. रिसर्च अबाउट द हेरिडिटी रिसर्च झालं आणि रिझन बिहाइंड द सडन चेंज कसा होतो DNAमध्ये याबद्दल स्टडी केली गेली. कोणं? ह्युगो डी व्हेरिसनं म्युटेशनचा अभ्यास केला. म्हणून म्युटेशनल थिअरी कोणं स्टडी केली म्हणलं तर ह्युगो डी व्हेरिसनं केली, ज्यांनी म्युटेशनचा स्टडी केला. आणि व्हॉट इज द म्युटेशन इज सडन चेंज ऑकर इन द DNA न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स इज कॉल्ड ॲज म्युटेशन. त्यानंतर 1902मध्ये in 1902 another scientist work, that is Walter and Sutton. He is the another scientist and they observed that pair of chromosome in the cell of grasshopper म्हणजे काय? गवती किडा. हिरवा किडा असतो गवतावर, त्याला ग्रासहॉपर म्हणतात. त्यांनी त्या किड्याच्या सेलमध्ये पेअर ऑफ क्रोमोझोम स्टडी केले. पेअर म्हणजेच काय? डिप्लॉइड क्रोमोझोम स्टडी केले गेले. आणि त्यांनी त्या ग्रासहॉपरच्या सेलमध्ये सांगितलं पेअर ऑफ क्रोमोझोम असतात म्हणून सांगितलं. ग्रासहॉपर अंटिल देन इट वॉज नॉट नोन टू एनीवन. रिसर्च स्टार्टेड इन द डायरेक्शन ऑफ फाइंडिंग नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल. तोपर्यंत सायंटिस्टला जेनेटिक मटेरियलबद्दल माहिती नव्हती. जेनेटिक मटेरियल काय आहे याबद्दल माहिती नव्हती सायंटिस्टला. पुन्हा नंतर मग पुन्हा काही वर्षानंतर आफ्टर फ्यू इयर्स इन 1944 1944मध्ये 3 सायंटिस्टनी, ट्रायोचा अर्थ काय? ट्रायो मीन्स 3 सायंटिस्टनं पुन्हा स्टडी केलं काय? जेनेटिक मटेरियल. आणि ते 3 सायंटिस्टचं नाव ऑसवाल्ड अव्हेरी, मॅक्लिऑन मॅकॅर्टी आणि कोलिन मॅक्लिऑड ही 3 सायंटिस्ट आहेत. ज्या तिघांनी मिळून सिद्ध केलं ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एक्सेप्ट व्हायरस सोडून. व्हायरस तुम्हाला माहीत आहे असा सूक्ष्मजीव आहे की जो लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग दोघांच्यामध्ये आहे आणि व्हायरसमध्ये सेल नसतात. व्हायरस इज द ऑर्गॅनिझम विच डू नॉट मेड अप ऑफ सेल. आणि म्हणून व्हायरस सोडून बाकी सगळ्या सजीवामध्ये, बाकी ऑल ऑर्गॅनिझममध्ये DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल असतं असं सांगितलं गेलं. आणि हे कोणं सिद्ध केलं? हू डिस्कवर दॅट इज 3 सायंटिस्ट, दॅट इज अव्हेरी, मॅक्लिऑड अँड मॅकॅर्टी. हे 3 सायंटिस्ट आहेत. या तिघांनी सांगितलं DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल. करेक्ट. सायंटिस्टनं सायंटिफिकली शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून, एक्सपेरिमेंट करून
प्रूव्ह केलं की DNA हे जेनेटिक मटेरियल आहे. त्यानंतर शेवटी फ्रेंच जेनेटिस्ट ज्याने 1961मध्ये 1961मध्ये फ्रेंच जेनेटिस्ट आहे, त्यांचं नाव आहे फ्रान्सिस्को जॅकॉब. सायंटिस्ट नेम इज फ्रँकोइस जॅकॉब. ओके. आणि दुसरा जॅक मोनार्ड. ॲक्च्युली ह्याला आपण म्हणतो जॅकॉब आणि मोनार्ड. शॉर्टकटमध्ये म्हणायचं झालं तर जॅकॉब आणि मोनार्ड, दिस टू सायंटिस्ट प्रपोज द मॉडेल ऑफ प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. ह्या दोघांनी मिळून प्रोटीन सिंथेसिस कसं होतं याचं मॉडेल प्रपोज केलं. ओके. स्ट्रक्चर सांगितलं गेलं, हाऊ प्रोटीन सिंथेसिस ऑकर इन द सेल. प्रोटीन सिंथेसिस सेलमध्ये कशा प्रकारे होतं हे त्यांनी सांगितलं. ओके. आणि दे स्टडीड द सेल ऑफ बॅक्टेरिया. आणि त्या बॅक्टेरियल सेलचं नाव तुम्हाला माहीत असेल. दॅट बॅक्टेरियल सेल इज कॉल्ड ॲज इसर्चिया कोलाय. त्या बॅक्टेरियल सेलचं नाव आहे इसर्चिया कोलाय. नावाच्या बॅक्टेरियामध्ये त्यांनी DNA स्टडी केला. ओके. प्रोटीन सिंथेसिस कशा प्रकारे होतं त्या सेलमध्ये सांगितलं. आणि नंतर त्याने आणखी एक गोष्ट सिद्ध केली, हेल्प इन द अनकवर जेनेटिक कोड. त्या काळामध्ये जेनेटिक कोडची माहिती नव्हती. ओके. दे नॉट नोन अबाउट द जेनेटिक कोड. ओके. हिडन इन द DNA. तुम्हाला माहीत असेल जेनेटिक कोड म्हणजे जीनची माहिती असते आणि ही जीनची माहिती DNAच्यामध्ये हिडन असते, हिडन. ओके. आणि नंतर ती DNA वरून RNAवर ट्रान्सफर होते ना. जीनची इन्फॉर्मेशन अगोदर DNA वर असते आणि पुन्हा ती DNA वरून RNAवर ट्रान्सफर होते आणि म्हणून त्या इन्फॉर्मेशनला म्हणतात जेनेटिक कोड. आणि टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, दिस इज द न्यू कन्सेप्ट. रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट DNA. व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिकॉम्बिनंट DNA? खरं तर नावामध्ये मिनिंग आहे मित्रो. रिकॉम्बिनंटचा अर्थ, री म्हणजे पुन्हा आणि कॉम्बिनंटचा अर्थ जोडणे. दोन सजीवांचा DNA कट करतात आणि पुन्हा जॉईन करतात आणि त्या दोघांना मिळून नवीन DNA तयार करतात. दोन सजीवांचा DNA कट करून पुन्हा जोडण्याच्या प्रक्रियेला म्हणतात रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी असं म्हणतात. आणि त्यानंतर स्कोप इन द फील्ड ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. त्यामुळं सजीवांच्या मध्ये असलेला DNA त्याला कट केलं गेलं, त्याला जोडलं गेलं आणि त्यामुळं नवीन DNA तयार करण्यात आला. आणि म्हणून त्या प्रोसेसला म्हणतो आपण जेनेटिक इंजिनिअरिंग. व्हॉट दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज जेनेटिक इंजिनिअरिंग असं म्हणतात. आणि मग हा पूर्ण अभ्यास, हे पूर्ण स्टडी तुम्ही केलेला आहात. ओके. तर अशा प्रकारे फर्स्ट पेज तुमचं पूर्ण झालेलं आहे. नाव विथ द हेल्प ऑफ हेरिडिटीचा फायदा काय? मग हेरिडिटी जेव्हा आपण स्टडी करतो सजीवांमध्ये, त्या हेरिडिटीचा यूज आहे, दे आर युजफुल फॉर द डायग्नॉसिस. डायग्नॉसिसचा अर्थ काय? निदान करणे. ट्रीटमेंटचा अर्थ उपचार करणे. कशाचा? आणि प्रिव्हेन्शन म्हणजे टाळणे. पुन्हा रिपीट सांगतोय तुम्हाला, मानवाला काय अनुवंशिक रोग असतात आणि त्या अनुवंशिक रोगाला म्हणतो आपण हेरिडिटी डिसीज असं म्हणतात. ते हेरिडिटी डिसीज जे आहेत, हेरिडिटी डिसीज आपण डायग्नॉज करू शकतो, निदान करू शकतो, ट्रीटमेंट उपचार करू शकतो आणि प्रिव्हेन्शन म्हणजे टाळू शकतो ते डिसीज. आणि तशा डिसीजला म्हणतात हेरिडिटी डिसऑर्डर असं म्हणतात. आणि खाली तुम्हाला लिस्ट दिली आहे डिसऑर्डरची. आणि प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ. याचा दुसरा फायदा असा हेरिडिटीचा दुसरा फायदा असा आहे की तुम्हाला हायब्रिड व्हरायटी बनवता येतात. कोणाच्या? प्लांटच्या किंवा ॲनिमलच्या. तुम्ही बऱ्याच व्हरायटी ऐकता आजकाल. प्लांटच्या किंवा ॲनिमलच्या ज्या व्हरायटी आहेत त्या आजकाल हायब्रिड आपण वापरतो आहे. हायब्रिडचा अर्थ जे दोन सजीवांचे जीन आपण कंबाईन करतो आहे. आणि तिसरा फायदा असा आहे इंडस्ट्रियल प्रोसेस ऑफ मायक्रोब. हेरिडिटी जर माहिती असेल तर बऱ्याच मायक्रोबचा आपण मायक्रोबची स्टडी करू शकतो. मायक्रोब म्हणजे काय? सूक्ष्मजीव जे वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये आपला उपयोगी पडतात. त्या इंडस्ट्रीमधल्या मायक्रोबचा आपल्याला स्टडी करता येतं. तर अशा प्रकारे पहिला पॉईंट ह्या चॅप्टरचा पूर्ण झालेला आहे. दुसरा जो पॉईंट आहे चॅप्टरचा, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन हे तिन्ही पॉईंट मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले आहे इथं टेक्स्टबुकमध्ये, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देतो आहे. पहिला क्वेश्चन असा विचारला आहे,
स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ DNA म्हणलं आहे. DNA स्ट्रक्चर तुम्हाला सांगितलेलं आहे. हे पहा, दिस इज द DNA स्ट्रक्चर. तुम्ही DNA स्ट्रक्चर पाहिलात तर तुम्ही ऐकलं असेल, DNA इज द डबल हेलिकल मॉलिक्युल्स. डबल स्टँडर्ड मॉलिक्यूल आहे DNA, ज्यामध्ये 2 स्टँड असतात. पहा, 2 स्टँड आहेत आणि दोन्ही स्टँडची डायरेक्शन जी आहे, डायरेक्शन ते अपोजिट आहे. दोन्ही स्टँडची डायरेक्शन जी आहे ते अपोजिट आहे. तुम्हाला हे दिसत असेल, हे स्टँड 3 कडून 5 कडे आलेलं आहे, तर दुसरं स्टँड 5 कडून 3 कडे आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ ह्या दोन्ही स्टँडची डायरेक्शन जी आहे ती अपोजिट असते आणि म्हणून या स्टँडला म्हणतो आपण अँटी पॅरलल DNA स्टँड म्हणतात. काय म्हणतात? अँटी पॅरलल. अँटी पॅरललचा अर्थ दोन्ही स्टँड एकमेकांच्या विरुद्ध असतात. ओके, म्हणून त्याला अँटी पॅरलल DNA स्टँड असं म्हणतोय. आणि DNA मध्ये तुम्ही जर पाहिलात, DNA मध्ये 2 जे स्टँड बनलेले आहेत, प्रत्येक स्टँडमध्ये काय आहे? शुगर फॉस्फेट बॅकबोन. हे पहा, शुगर फॉस्फेट बॅकबोन जे DNA स्टँड बनलं आहे त्याला म्हणतात शुगर फॉस्फेट बॅकबोन. हे एक स्टँड आहे आणि हे एक स्टँड आहे. हे दोन्ही स्टँडला म्हणतात ओके शुगर फॉस्फेट बॅकबोन. आणि दोन्ही स्टँडला जोडणारा जो बेस आहे त्याला म्हणतात नायट्रोजन बेस. हे पहा, तुम्हाला मी पूर्वी शिकवलं नायट्रोजन बेस. A डबल बॉन्ड T, G ट्रिपल बॉन्ड C. ओके, हे नायट्रोजन बेसचं नाव आहे. तर DNA मध्ये जे नायट्रोजन बेस आहेत, A आणि Tच्या मध्ये डबल बॉन्ड असतो. A आणि Tच्या मध्ये डबल बॉन्ड असतो. तर G आणि Cच्या मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. तर अशा प्रकारे हे DNA मध्ये नायट्रोजन बेस असतात. आणि इथून इथपर्यंतच्या अंतराला म्हणतात पिच. इथून इथपर्यंतच्या अंतराला म्हणतात पिच. तर एका पिचचं अंतर आहे 34 अँगस्ट्रॉंग आणि त्यालाच म्हणतो आपण 3.4 नॅनोमीटर. कारण 1 नॅनोमीटर